दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आता राज्यातल्या शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट ओढवलंय। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ केली आहे। पाणीपट्टी वाढीमुळे ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। या विरोधात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। यावर फडणवीसांनी काँग्रेसवर पलटवार करत पाणीपट्टीतली वाढ मविया काळातली असल्याचं म्हटलं। पाणीपट्टीमध्ये वाढ केली असं नाही, यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा त्यांच्या पाण्याचा रेट त्यांनी 10% वाढवला आणि कोरडवाहू शेतकरी जो आहे त्याला 7% त्यांचं पाणीपट्टी कर वाढवलेला आहे। तसंच घरपट्टीच्या पट्टीमध्ये सुद्धा आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा 10%ची वाढ करणं महागाईच्या जमान्यात पहिलेच 12व्या महिन्याला 13वा महिना करण्याचं पाप महागाईचा हे भाजप सरकार करते, भाजप प्रणित सरकार करते आणि त्याचा आम्ही विरोध करतो। आणि त्या दृष्टिकोनातलं या अधिवेशनामध्ये सरकारला आम्ही जबाब विचारू आणि हे जे वाढवलेले दर आहेत पाणीपट्टीचे हे कमी करावे सरकारने, ही भूमिका आमची राहणार आहे। माध्यमांनीही खोट्या नरेटिव्हच्या मागे लागू नये। माध्यमांनी देखील हे तपासून घ्यावं, ही वाढ महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाली आहे। मी त्याचा स्क्रीनशॉट देखील किंवा त्याचं पत्रक देखील हे माझ्या समाज माध्यमांवर टाकलेलं आहे। त्यामुळे स्वतः वाढ करायची आणि मग स्वतः ओरड करायची अशा प्रकारचा बेगडीपणा आहे। रोज खोटं बोलायचं हा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्यांनी केलेली वाढ देखील स्थगित करण्याच्या संदर्भात आम्ही ऑलरेडी एक पत्र पाठवलेलं आहे आणि आता जे काही आम्हाला अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत त्याच्या स्थगितीची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।